माई अरे कोण आहे ही? हा आम्ही तर सौमित्राकडे छोटी गोड पोरगी पाठवली होती. ही कोण ठकूबाई आली आहे? माई ग साडी बिडी नेसून. हा काय आता असंच मिठीत उभं राहायचंय का? चला. बस बस ना. काय झालंय बाळा? हा? काही वाईट स्वप्न पडलं का? माई हं? खूप चांगलं स्वप्न पडलं मला. सगळं मनासारखं होतंय ग. असं का होतंय माई? मी काय करू आता? बाई ग, सगळं चांगलंच होतंय की. हिरोला हिरोईन मिळतीये, फक्त विलन नाहीये. एवढंच ना? बघ ना, काही थ्रिलच नाही उरलंय ग आयुष्यात. सगळं असं हॅपी हॅपी आहे. अगं, सगळं हॅपी हॅपी व्हायला खूप काळ जावा लागतो. खूप प्रयत्न करावे लागतात. मग सगळं होतं हॅपी हॅपी. आपोआप नाही होत. आता सांगशील का मला काय हॅपी हॅपी आहे सगळं ते? काय झालं? बोल ना. ते हं. तू माझ्याकडे नको बघूस ग. अगं काय आता? तू तिकडे बघ आधी. बरं. हा सगळे असं म्हणले हा की तुम्ही लग्न करा. काय? सौमित्र पण हेच म्हणला. आणि मग सगळे म्हणले की तुम्ही किमान साखरपुडा तरी कराच. आणि मग मी म्हणले की हो. अगं छान आहे की मग. म्हणजे तू शुअर आहेस ना? हो. म्हणजे घाई होती असं नाही ना वाटत तुला? हो म्हणजे नाही खरं तर. वा, छान. माई मी नाचू का ग? मला ना मला ना मला कळत नाहीये. मी 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 नाचू का आता? म्हणजे मला खरं तर खूप रडायला येतंय पण नाही, मी नाही काम करते. मी ना नाचते. मी नाचते. नाही, थांब थांब जरा. तू जरा बस इथे, मला तुझ्याशी बोलायचंय. बस ये. बस बस. माई, तू आता काही ट्विस्ट देऊ नकोस आमच्या स्टोरीला. म्हणजे तुला सौमित्र खरं तर आवडतच नव्हता वगैरे असं काही म्हणू नकोस. अगं काय बोलतेस तू? तो तर मला किती आवडतो, लाडका आहे माझा तो. त्याच्या घरातले सगळेच आवडतात मला. विघ्नेश सुद्धा आवडतो. चंद्रमोहन काका, अरे बाप. दिल तो बच्चा है जी, दिल तो अच्छा है जी. ठीक आहे मग. मग ठरलं. मग साखरपुड्याला तू तू ग्रीन इरकल साडी नेस.
आणि किंवा तू पैठणी पण नेसू शकतेस आणि एखादा मी लाछा नेसीन. लाछा आणि त्याच्यावरती मला एखादी नथ लागेल. मैत्री, एवढी घाई कशाला? मोठा निर्णय आहे. मग मी घेऊन टाकलं ना. आणि तुलाही आवडतो सौमित्र. आणि आजपर्यंतचे माझे सगळे निर्णय तूच घेतलेस ना. मग हा निर्णय आपण दोघी नाही घेऊ शकत का? बरोबर आहे. आजवर पण दोघींनीच निर्णय घेतले, पण कसं असतं ना की आपण लहान असतो तेव्हा आपण खेळाचा सगळा पसारा करून ठेवतो. आईने हाक मारली की निघून जातो. पण आता आपण मोठे झालोत ना, सगळा पसारा आवरून मगच पुढचा खेळ खेळायला पाहिजे ना, असं मला वाटतं. म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे असं वाटतं मला. नाही, मी मी कुणाला काहीही सांगणार नाहीये. मला अजिबात सांगायचं नाहीये कुणाला. माई, माझ्यासाठी हा विषय संपलाय. संपला म्हणजे संपला. थांबा. थांबा. नको. नाही. नाही. नको. थांबा. थांबा. नको. माई कुठे यार? आउच. इथे दुखते? उठा. हॅलो. हॅलो, उठलीस का? हा, मी जरा वेळाने करतो मग फोन. नाही ऐक. मला बोलायचंय तुझ्याशी आत्ता, थोड्या वेळाने नाही. अगं, पेशंट आहेत समोर. तू क्लिनिकला गेलायस का? पेशंट काय मी चौकात तपासतो का? हा, ठीक आहे. मी आले लगेच. बाय. अगं, मी खूप घाबरायचे हो तिला. खूप घाबरायचे. नाही, हे असं काही नसतं. काही हे असं आत्मा वित्मा काही तसं काही नसतं. आणि हे बघ, आपला मुलगा डॉक्टर आहे आणि त्याच्याशी हे आत्मा वित्म्याचं नाही बोलायचं आपल्याला. काय त्या माईंना मानसिक धक्का बसला असेल का? नक्कीच. म्हणजे काय, आपला मुलगा आणि सून या जगात नाही आहेत हे त्यांच्या मनाने अजून मान्यच केलेलं नसेल. होतं ना असं कधी कधी. नक्कीच तसंच. चला ना, आपण घरी जाऊया. अगं, असं काय करते? असं अर्धवट बोलणं सोडून कसं जाता येईल मध्येच आपल्याला अचानक? आणि जायचा रस्ताही तिकडनंच आहे. काय वाटेल त्यांना? मला काय वाटतंय याचा विचार करा ना जरा. एरवी त्या नॉर्मल वाटतात नाही का ग, चार चौघांसारख्या वागत असतात. पण हे असं मध्येच होतं म्हणजे ठीक आहे. याबद्दल काहीतरी विचार करायला पाहिजे. सौमित्रशी एकदा बोललं पाहिजे. एकदा नाही, आता बरं, ठीक आहे, मी बोलतो सौमित्र. हा, बघ.
हॅलो. हां बाबा, मी कामात आहे, नंतर बोलू का? ते मी इथं कामातून गेलोय पार. ऐक जरा माझं. काय झालं, काही अर्जंट आहे का? अरे इथं सगळा गोंधळ झालाय. बरं मला सांग, माईंची तब्येत ठीक आहे ना रे? म्हणजे नाही म्हणजे त्यांना काही भास वगैरे होतात का रे अधूनमधून? काय? अरे नाही, त्यांना असं वाटतंय की त्या गेलेल्या माणसाशी बोलू शकतात. कुठं गेलेलं? गेलेल्या म्हणजे पास्ट अवे माणसाशी बोलू शकतात. आत्मा, आत्म्याबद्दल बोला. नाही नाही, हे बघ आपला मुलगा डॉक्टर आहे. आई आई काय म्हणते मला कळत नाही. बाबा हॅलो. त्याला आत्मविश्वास असलं काही सांगायचं नाही. जरा शांत बस. बाबा मला काहीही कळत नाही, आपण नंतर बोलूया का? अरे काय झालं, आम्ही माईंना भेटायला म्हणून इकडे आलो ना, तर त्या म्हणाल्या की बा मैत्रेयीला जर तिच्या आई बाबांशी बोलायला नाही जमलं तर ह्या स्वतः जाऊन बोलणार आहेत त्यांच्याकडे. काय आता? नाही त्याची काही गरज नाही. काय आता मी चालू आहे त्यांच्याशी बोलायला मैत्रीसोबत. हा? बाबा हे बघा, मला काय कळत नाही तुम्ही काय बोलताय. आपण नंतरच बोलूयात, मी आता फोन ठेवतो. हां. काय म्हणाला दादा? काय म्हणाला दादा? हा, सांगा ना, काय म्हणाला? मी शून्यात का बघताय? अहो घाबरायला होतंय हो मला. तेव्हा राम 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 राम. सौमित्र म्हणतोय तो आणि मैत्री तिकडेच गेलेत त्यांच्याशी बोलायला. अगं गेलेल्या माणसाशी कसं बोलणार आहेत हे? कोण कुठे गेलंय? हे हे घ्या, ये. अगं काय झालं ग? ते एकदम तुम्ही पटकन आलात. ते काय आहे? हे मोजमोज. मोज नाही, मोमोज. काय आहे? ही मला नेहमी मोजून खायला सांगते ना, म्हणून माझ्या तोंडातून निघालं मोज मोज. आज काही मोजून खायची गरज नाही, व्यवस्थित घ्या. घ्या ना, या बसा बसा. छान आहे. मस्तच आहे. तर मगाशी आपण मैत्रेयीच्या आई बाबांबद्दल बोलत होतो. हो, मी फोन केला होता सौमित्राला. ते सौमित्र म्हणाला की बा तो आणि मैत्री गेलेत बोलायला त्यांच्याकडे. हो बरोबर आहे, तो आणि मैत्री दोघंही गेलेत मुंबईला त्यांना भेटायला. मुंबईला? हो, मैत्रीचे आई बाबा मुंबईला असतात ना, तिथेच प्रॅक्टिस करतात. म्हणजे ते आहेत? हा, म्हणजे ते मुंबईला आहेत? हो, ते दोघेही मुंबईलाच आहेत. दोघेही डॉक्टर आहेत. माझा मुलगा अभय सर्जन आहे आणि माझी सून अनघा अनेस्थेटिस्ट आहे. यशस्वी आहेत, मोठी प्रॅक्टिस आहे त्यांची, स्वतःचं हॉस्पिटल आहे. मला काहीच माहित नव्हतं. हो बरोबर आहे, कारण मैत्री त्यांच्याविषयी फारसं कधी बोलत नाही ना. म्हणजे खरं तर ना ती एक मोठीच कथा आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे काय झालं की डॉक्टर साहेब म्हणजे मैत्रीचे आजोबा त्यांनी तरुणपणीच पालघाटला जाऊन राहायचं ठरवलं. त्यांना खेड्यातल्या लोकांची सेवा करायची होती, तिथेच काम करायचं होतं. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी मला सांगितलं लग्नाआधीच, म्हणाले विचार कर, खडतर आयुष्य आहे, जमणार असेल तरच हो म्हण. आता एकदा माणूस पटल्यावर मग जमण्याचा प्रश्न येतो कुठे. मी हो म्हणाले आणि खरंच तशी काही माझी काही तक्रार नाही आहे त्या जीवनाबद्दल. पण या सगळ्यात काय झालं ना की अभय लहान होता आणि त्याची लहान सहान हाऊस मौज आम्ही नाही पुरवू शकलो. थोडीशी हेळसांडही झाली त्याची. ते त्याला फार जाणवायचं मला वाटतं. आणि कधी शहरात गेलो की टकामकाचा इकडे तिकडे बघत असायचा. काय झालं की एकदा त्यांनी टीव्ही बघितला आणि मला विचारलं त्यांनी
की आई टीव्हीतली माणसं अशीच छोटी छोटी असतात का? मुंबईतली सगळी माणसं अशीच छोटी छोटी आहेत टीव्हीत मावण्यासारखी? मुंबईचं फार आकर्षण होतं त्याला. आणि मग पहिली संधी मिळाल्यावर त्यांनी मुंबई गाठली. जी सुख आम्ही त्याला देऊ शकलो नव्हतो ती त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मिळवली. मुंबईच्या उंच इमारतींसमोर त्याला बाप फार छोटा वाटायला लागला आणि बापाला गमावून बसला. आणि आता मैत्रीपासूनही दुरावलाय. मैत्रीशी मी बोलायचा प्रयत्न केला ना तिच्या आईबाबांबद्दल, तर तिने कधी कधी फारसं काही बोललीच नाही. टाळलाय तिने तो विषय. पटत नाही का तिच्या आईबाबांबरोबर? नाही पटत. माय गॉड. हॅलो मैना, बोल ना. हॅलो, ऐक ना रोकडे, माझं ना तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे. बोल ना. मला मुंबईला जायचंय, तर अर्जंटली गाडी अवेलेबल होऊ शकेल का? अरे यार, आता नेमका मी पण बाहेर आलो यार. आणि एक गाडी आत्ताच मुंबई एअरपोर्टला पाठवली मी, अर्धाच तास झाला. आधी बोलली असतीस ना, तुला पाठवलं असतं त्याच गाडीमध्ये. बरं ते सोड, जाऊ दे. मी बघतो, त्याला फोन करतो, कुठपर्यंत पोहोचला ते बघतो. मी काहीतरी मॅनेज करतो ना. नाही 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 रोकडे, हे बघ, नसेल होत मॅनेज तर ठीक आहे, मी काहीतरी करेन. मी बसने जाईन मुंबईला. अरे बसवर कुठं भरोसा ठेवते? मध्ये थांबली तर 20 मिनिटं गेली. कधी येते कधी येत नाही. नाही मिळाली तर काय करणार? मग काय, जाईन चालत मुंबईला. चालत? ए मैना, इथे धनराज बसलाय काय? धनराज असताना तू चालत जाणार? तू गाडीनीच जाणार. जिथेच ना तिथं बस, खुर्ची टाक, पाणी पी, निवांत. मी 5 मिनिटात कॉल बॅक करतो तुला. नाही बस बिसने अजिबात जायचं नाही. तू थांब, मी करतो, कॉल बॅक करतो. अरे हा हॅलो दिन्या. नाही, काम होतं ते. अर्जंट मुंबई ट्रिप मिळालेली आहे. घरचंच काम आहे, जरा अर्जंट आहे. गाडी पाहिजे होती. हॅलो, बोल. हा, तुला म्हणलं होतं ना गाडी मॅनेज करायची. तिथं बसलीस ना, तिथं चहा घे, मस्त चहा पी. चहा होईपर्यंत गाडी दारात असणार तुझ्या. रोकडे, तू तू अनबिलिव्हेबल आहेस यार. थँक्स 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 अ लॉट. तू माझं काम केलंस ना, मी तुझी 100% सेटिंग लावून देणार. माझं प्रॉमिस आहे तुला. बस का थँक्यू म्हणते का? दोस्तीमध्ये थँक्यू म्हणते का तू? थँक्यू म्हणू नको. फक्त ते आपलं सेटिंगचं बघ फक्त, बाकी काय नाही. तेवढं आपलं तेवढं. रोकडू, हा बोल ना. केवढा चांगला आहेस रे तू. किती भोळा आहेस रे तू, आणि केवढं करतोस तू माझ्यासाठी. तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत. ए मैना, काय झालंय? ऑल ओके ना? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. अरे पण तू ते सगळं सोड. पण तू हे सांगितलं नाही, तू मुंबईला काय चालली एवढे अर्जंट? काय झालंय का?
रोकड्या आत्ता नको ना प्लीज. मी नंतर सांगते कधीतरी. नाही नाही, हरकत नाही, काहीच हरकत नाही. आरामात सांग, तुला वाटलं ना की तेव्हा सांग. फक्त ओके राहतो, सेफ जा. तो मॅन येईल आपला, तू काय टेन्शन घेऊ नको. काय लागलं तर फोन कर, रोकडे आहेच आपला. हा ओके. बाय, टेक केअर.